नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण निरोगी आरोग्याचा मंत्र मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून. आज आपण एंडोस्कोपी या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर एंडोस्कोपी ही एक अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये डॉक्टर आपल्या शरीराच्या अंतर्गत भागात तपासणी करण्याकरता एंडोस्कोप या एका पातळ आणि लवचिक अशा नळीचा वापर करतात. महत्त्वाचं म्हणजे ही नॉन सर्जिकल अर्थात विना शस्त्रक्रिया अशी तपासणी असते. याविषयी आपण सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत डॉक्टर मेघराज इंगळे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर मेघराज इंगळे यांची थोडक्यात ओळख करून देते. या चर्चेपूर्वी ते सायनच्या लोकमान्य टिळक जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि आता ते चेंबूरमध्ये असलेल्या झेन हॉस्पिटलच्या एंडोस्कोपी आणि मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागात कन्सल्टंट आणि डिपार्टमेंट इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 50हून अधिक वैज्ञानिक लेख आंतरराष्ट्रीय पेपर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये लिहिलेले आहेत आणि तसंच ते गॅस्ट्रोएंट्रोलॉजी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य आणि संशोधनासाठी विशेष ओळखले जातात. मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटलमध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका पार पाडलेली आहे आणि आता आपण त्यांच्याकडून एंडोस्कोपीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगा की एंडोस्कोपी म्हणजे नेमकं काय असतं? ॲक्च्युली एंडोस्कोपी ही एक निदान करण्याची म्हणजे डायग्नोसिस करण्याची एक प्रक्रिया आहे. जेणेकरून आपण एक पातळ लवचिक किंवा फ्लेक्झिबल ट्यूब त्याच्या पुढे एक कॅमेरा असतो. हे आपल्या इंटेस्टाईन म्हणजे आतडी किंवा पाचनक्रियामध्ये जे भाग वापरले जातात म्हणजे अन्ननलिका, पोट, आपलं लार्ज इंटेस्टाईन मोठी आतडी याच्याचा तपास करू शकतो आणि त्याला निरखून जवळून बघू शकतो. अच्छा. पण डॉक्टर, विविध आजारांचे निदान हे वेगवेगळ्या ट्रीटमेंटने सुद्धा होऊ शकतं, पण एंडोस्कोपीच का निवडली जाते? कारण एंडोस्कोपी सुरुवातीला जेव्हा चालू झाली 60-70 वर्षांपूर्वी तेव्हा एकच प्रकारची एंडोस्कोपी. आता एंडोस्कोपीमध्ये अन्ननलिका आणि पोट बघण्यासाठी वेगळी एंडोस्कोपी असते, मोठ्या आतड्यांसाठी वेगळी एंडोस्कोपी ज्याला कोलोनोस्कोपी बोलतात, छोट्या आतड्यांसाठी वेगळी एंडोस्कोपी असते. आता तर पित्ताशय आणि पित्ताशयाच्या नळीसाठी पण वेगळी एंडोस्कोपी आहे, जेणेकरून आपण पित्ताशयाची नळी किंवा पित्ताशय किंवा आपलं स्वादुपिंड किंवा लिव्हरला पण जवळून निरखून बघू शकतो, ज्याला आपण EUS कारण एंडोस्कोपिक अल्ट्रासाउंड असं म्हणतो. हो, खरं तर एंडोस्कोपीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात ना, याबद्दल जरा सविस्तर सांगाल? सो एंडोस्कोपीमध्ये निदान करण्यासाठी म्हणजे डायग्नोस्टिक एंडोस्कोपी असते, ज्याला अपर जी एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी किंवा EUS असं आपण म्हणतो. आणि एंडोस्कोपी आता निदानासाठी नाही पण उपचारांसाठी पण वापरली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजारचे निदान आणि उपचार आपण बिना सर्जिकल टेक्निक्सनी करू शकतो. अच्छा, एक पातळ लवचिक अशी नळी आपल्या शरीरात डॉक्टर टाकतात असं मी सुरुवातीलाच सांगितलं. एंडोस्कोपीमध्ये फार वेदनादायी असेल ना ही प्रक्रिया? नाही, ॲक्च्युली ही लोकांची गैरसमज आहे. ही एंडोस्कोपी जी आहे ही एकदमच सिम्पल प्रोसिजर आहे. याच्यात वेदना जास्त होत नाही. बऱ्याच वेळी पेशंटला आम्ही फक्त एक लिग्नोकेन किंवा एनेस्थेटिक स्प्रे देऊन करतो. पण जर काही प्रक्रिया आपल्याला करायची असेल तर आपण एक माइल्ड भूल देण्याचं औषध देऊनही ही पेशंटची प्रक्रिया करू शकतो. आणि बऱ्याचदा ही प्रोसिजर आपण OPD बेसिसवर म्हणजे न ॲडमिट करताही करतो. अच्छा. डॉक्टर, पण ही एंडोस्कोपी खरोखर सुरक्षित असते का? हो, ॲब्सोल्युटली सुरक्षित आहे. कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काही वेदना किंवा काही त्रास होण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत आणि ते जरी झाले तरी ते खूपच दीर्घकाळ चालतात आणि बऱ्याचदा पेशंट हॉस्पिटलच्या बाहेर जाईपर्यंत एकदम व्यवस्थित परिस्थितीमध्ये असतो. अच्छा, आता आपला जो मूळ विषय आहे की एंडोस्कोपीद्वारे निदान आणि कर्करोगाचं निदान, याविषयी आपण काय सांगाल डॉक्टर? हो, तर बेसिकली एंडोस्कोपी आपण का करतो? बऱ्याचदा आपले डे टू डे लाईफमध्ये बिझी शेड्यूलमुळे असल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी, अपचन, गॅस, कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकौष्टिकता किंवा जुलाब किंवा IBS असे आजार असतात. पण जर हे आजार वारंवार होत राहिले आणि त्याच्यावर वारंवार औषध घेऊनही बरे होत नसले तर आपण एंडोस्कोपी ही प्रक्रिया वापरतो. तसंच जर ह्या आजारांसोबत वजन कमी होतं आहे, रक्तस्राव होत आहे, भूकच लागत नाही आहे आणि खूप काळ आजार चालला आहे तर मग हे कर्करोगाचे इनिशियल सिम्पटम्स म्हणजे पहिले सुरुवातीची लक्षणं असू शकतात. म्हणून ह्यासाठी आपण एंडोस्कोपीचा वापर
त्वरितच करावा, त्याने आपण कर्करोगाचं लगेच निदान करू शकतो. अगदीच बरोबर आहे. आता कर्करोगाचं निदान करण्यासाठी जर एंडोस्कोपी वापरली जाते तर अर्थात ही फार ॲडव्हान्स ट्रीटमेंट असेल डॉक्टर. हो. आता एंडोस्कोपीमध्ये जसं बऱ्याचशा ठिकाणी इनोव्हेशन्स आणि हे झाले, तसं एंडोस्कोपीमध्येही बरेच संशोधन केले गेले आहेत. आणि AI आपण सगळीकडे ऐकतो, तसाच AIचा वापर पण एंडोस्कोपीद्वारे करून कर्करोगाचे बारीक क्षण जरी असले तरी त्याला आपण लगेच ओळखू शकतो आणि त्या क्षणाने कर्करोग पसरण्याच्या आधी त्याचं आपण निदान करू शकतो. आणि इनफॅक्ट बऱ्याचदा ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी टेक्निक्सनी त्या कर्करोगाचा आपण उपचारही करू शकतो बिना शस्त्रक्रिये. डॉक्टर, हे ॲडव्हान्स एंडोस्कोपी ट्रीटमेंटद्वारे आपण कोणकोणत्या आजारांचं निदान करू शकतो, जरा सविस्तरपणे सांगाल? हो. तर बरेचसे आजार जे आधी करण्यासाठी आपल्याला ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया करावी लागायची किंवा बरेचसे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागायचे, त्याच्यामध्ये आता आपण ही ॲडव्हान्स एंडोस्कोपी घेऊ शकतो. म्हणजे की एक तर सुरुवातीचा कर्करोग किंवा आतड्यातल्या काही गाठी ज्या सध्या कर्करोग नाही आहेत पण पुढे जाऊन कर्करोगामध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण पॉलिप्स बोलतो, याचं निदान करू शकतो. काही आजार असतात ज्याच्यामुळे गिळायला त्रास होतो, तर याचं निदान आणि याचं ट्रीटमेंट ही आपण ह्या ॲडव्हान्स एंडोस्कोपी टेक्निकद्वारे करू शकतो. अच्छा डॉक्टर, निदान ठीक आहे. आता आपण सांगितलं की आपण ट्रीटमेंट अर्थात उपचार सुद्धा या एंडोस्कोपीद्वारे करू शकतो. या उपचारांविषयी काय सांगाल? एक साधारणतः 10 वर्षापूर्वी ह्या सगळ्या आजारांसाठी शस्त्रक्रिया ह्या एकच उपाय होता, उपचार होता. पण आता जर आपण कर्करोगाचं आधी निदान केलं आहे तर आपण कर्करोग इंटेस्टाईन किंवा आतडीच्या एका लेअरमधून तयार होतं, तर त्या लेअरच्या खाली जाऊन न शस्त्रक्रिया करता आपण त्या कर्करोगाच्या भागाला बाहेर काढू शकतो. आणि जर समजा चुकून तिकडे एक होल निर्माण झाला तर एंडोस्कोपीद्वारे न टाकेला होता वेगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण त्या होलला बंद करून पेशंटला 2 दिवसात घरी पाठवू शकतो विथ प्रॉपर क्युअर. याला थर्ड स्पेस एंडोस्कोपी असंही बोलण्यात येतं. अच्छा, आपण ना वेगवेगळ्या आजारांची नावं घेतली ज्याचं निदान सुद्धा होऊ शकतं, उपचार सुद्धा होऊ शकतात एंडोस्कोपीद्वारे. एक प्रश्न पडलाय डॉक्टर, जेव्हा कोणत्याही आजारामुळे जेव्हा आपल्या तोंडावाटे किंवा शौचावाटे रक्तस्राव होतो, याचं काही निदान होऊ शकतं का, की हे कशामुळे होतंय? हो, एकदमच चांगला प्रश्न आहे. इनफॅक्ट ब्लिडिंग किंवा रक्तस्राव आतड्यातून किंवा तोंडावाटे होणं हे नॉर्मल नाही आहे. बरेचसे पेशंट्स याला पाईल्स किंवा बवासीर किंवा असं म्हणून टाळतात, पण हे एका मोठ्या आजाराचे किंवा कर्करोगाचे लक्षण असू शकतात. तर एंडोस्कोपी करून आपण रक्तस्राव कुठून होतोय, अल्सर आहे का, रक्तवाहिनी फुटली आहे का, काही कर्करोगाचा सुरुवातीचा भाग आहे का किंवा पॉलिप अशा गोष्टी आहेत का, हे याचं निदान करू शकतो. आणि बऱ्याचशा वेळी म्हणजे ऑलमोस्ट 90% टाइम्स ह्या आजारांचा आपण एंडोस्कोपीद्वारे उपचारही करू शकतो. अच्छा, आपण मगाशी सांगितलं की आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये काही गाठी निर्माण होतात, ज्याचं रूपांतर कालांतराने कर्करोगामध्ये सुद्धा होऊ शकतं. याचं आपण निदान एंडोस्कोपीद्वारे करू शकतो. पण या गाठी काढू शकतो का एंडोस्कोपीद्वारे? हो, गाठी एंडोस्कोपीद्वारे एकदम सहजरित्या काढू शकतो. ही प्रक्रिया अतिशय सविस्तरपणे सांगा डॉक्टर. सो ह्या प्रक्रियेला इनिशियली जर पॉलिप मोठा असेल तर आपण सिंपल पॉलिपेक्टोमी म्हणजे एक वायर टाकून जाऊन काढू शकतो आणि पेशंट लगेच घरी जाऊ शकतो. जर एक पॉलिपचा भाग आतड्यांच्या लेअरच्या आतमध्ये गेला आहे तर आपण त्या लेअरच्या खाली जाऊन, जसं मी काही वेळापूर्वी सांगितलं, थर्ड स्पेस आतड्यांच्या आतमध्ये जाऊन ती लेअर वर उचलून त्याला कापून ती लेअर आपण एंडोस्कोपीद्वारे शिवू सुद्धा शकतो. अच्छा, या ॲडव्हान्स प्रोसिजरला EMR किंवा ESD असं म्हणतात. आणि ह्या प्रोसिजर करायला बऱ्याचदा 3 ते 6 तास सुद्धा लागतात. पण हे शस्त्रक्रियासारखं नाही, कारण लगेच दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला घरी पाठवू शकतो, कारण बाहेर आपण काही टाकलेला नाही आहे, आतडीचा कुठला भाग आपण कापलेला नाही आहे, कुठल्याही भागाला आपण होल केलेला नाही. तर ह्याद्वारे आपण पॉलिप्स किंवा अशा गाठीचं निदान आणि उपचार एकाच वेळी करू शकतो. अच्छा, एंडोस्कोपीद्वारे आपल्या शरीरात जर कर्करोगाचा म्हणजे फैलाव होत असेल तर तो कण स्वरूपात असतानाच त्याचं निदान होऊ शकतं असं आपण सांगितलं. यावरून आमच्या लक्षात आलं की लवकर कर्करोगाचं निदान होण्यासाठी एंडोस्कोपी अर्थात फायदेशीर आहेच, पण कर्करोग बरा होण्यासाठी एंडोस्कोपी फायदेशीर आहे डॉक्टर? कर्करोग बरा होण्यासाठी म्हणजे 2 गोष्टी आहेत. एकदा का तुम्हाला कर्करोगचं निदान झालं आणि तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट केली असेल, म्हणजे शस्त्रक्रिया म्हणा किंवा एंडोस्कोपी प्रोसिजर म्हणा, तर लाईफमध्ये परत
कर्करोगचा अभाव येणं किंवा कर्करोग परत येणं याचं रिस्क एक 30 to 40% असतं. तर ह्यावेळी आम्ही पेशंटला सर्वेलन्समध्ये ठेवतो. म्हणजे 1 वर्षानंतर 3 वर्षानंतर परत एंडोस्कोपी करून जर कर्करोगाचे क्षण तयार होत आहेत तर ते मोठ्या होण्याच्या आधी किंवा पसरण्याच्या आधीच त्याचे आपण ट्रीटमेंट करू शकतो. अच्छा डॉक्टर, थर्ड स्पेस एंडोस्कोपी विषयी सविस्तरपणे सांगाल? थर्ड स्पेस म्हणजे काय, जेव्हा आपण आतड्यांच्या आतड्यामध्ये 4 लेयर असतात, त्या लेयरच्या आतमध्ये जाऊन पण होल न करता कुठल्या आजाराला बरं करतो त्याला थर्ड स्पेस एंडोस्कोपी बोलतात. बऱ्याचदा हा कर्करोगासाठीच यूज केला जातो किंवा वापरला जातो. पण काही आजार आहेत ज्याचं एक्झाम्पल, एका आजाराला आपण अकेलेजिया बोलतो, जेणेकरून अन्ननलिकेच्या खालच्या भागात मसलची वाढ जास्त होते आणि अन्ननलिका ओपन होत नाही, जेणेकरून पेशंटला गिळायला त्रास होतो. तर आधी असं होतं की बाहेरून अन्ननलिका ओपन करा आणि शस्त्रक्रियेने ती कट करून त्याची ट्रीटमेंट करायची असते. पण ह्याच आजाराला आपण एंडोस्कोपीद्वारे आतल्या लेअरमध्ये जाऊन आतल्यात मसल कट करून बंद करू शकतो. हा एक थर्ड स्पेस एंडोस्कोपीचा खूप मोठा ॲडव्हान्स असं बोलू शकतो आणि ट्रीटमेंट प्रक्रिया आहे. आणखी कोणकोणत्या आजारांसाठी आपण ही पद्धत वापरतो? तसंच अजून समजा कुठे काही पस कलेक्शन झालेलं आहे तर त्या पस कलेक्शनला काढण्यासाठी पण आपण ॲडव्हान्स एंडोस्कोपीचा उपयोग करू शकतो. समजा स्वादुपिंड हा जो अवयव आहे हा पोटामध्ये खूप आतल्या भागात असतो आणि तो नॉर्मल CT स्कॅन किंवा सोनोग्राफीद्वारे बऱ्याचदा दिसत नाही किंवा तिथे आपण जाऊ शकत नाही. तर ॲडव्हान्स एंडोस्कोपी किंवा एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडने आपण स्वादुपिंडाच्या एकदम जवळून जाऊन निरखून बघू शकतो, ट्यूमरची चाचणी करू शकतो आणि बऱ्याचशा ट्यूमरला जाऊन आपण पूर्णपणे ठीकही करू शकतो. अशामुळे जर कावीळ झाला असेल तर त्या कावीळसाठी एक प्लास्टिकचा स्टेंट टाकून आपण कावीळ पण नाहीशी करू शकतो. अच्छा. हो डॉक्टर, एंडोस्कोपी ही नॉन सर्जिकल अशी पद्धत आहे, हे प्रेक्षकांच्याही लक्षात आलंच असेल. पण शस्त्रक्रिये म्हणजे एकूणच सर्व आजारांच्या दृष्टीने शस्त्रक्रियेपासून ही पद्धत वेगळी कशी आहे? आधी तर मी हे सांगण्यात करतो की शस्त्रक्रियाची जागा आहेच मेडिकल ट्रीटमेंटमध्ये, पण जो आजार खूप वाढलेला आहे किंवा खूप पसरलेला आहे त्याला आपण शस्त्रक्रिया नाही करू शकत. पण ते झेपणार नाही रुग्णाला म्हणून त्याला आपण शस्त्रक्रिया करावी लागते. एंडोस्कोपी नाही करू शकत. बरोबर आहे. पण जे आजार आपण लवकर पकडण्यात आले आहेत किंवा जे अजून आतड्यांच्या बाहेर गेलेले नाही आहेत त्यांना पण शस्त्रक्रिया करण्यात येते. पण शस्त्रक्रिया केले की हॉस्पिटलचा स्टे वाढतो, खर्च वाढतो, रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन थोडे जास्त असतात. हे जर लवकर पकडलेले आजार आपण एंडोस्कोपीद्वारे केले किंवा थर्ड स्पेस किंवा ॲडव्हान्स एंडोस्कोपीद्वारे केले तर पेशंटला त्रास कमी होतो, कॉम्प्लिकेशनचे चान्सेस कमी असतात, पेशंटला हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस जावं लागत नाही आणि ऑफकोर्स पेशंटला खर्चही थोडा कमी होतो. अच्छा. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, खरोखर एंडोस्कोपी किंवा ॲडव्हान्स एंडोस्कोपी ही जी काही तपासणीची उपचार पद्धत आहे ती सुरक्षित आहे का? हो, लिटरेचरमध्ये किंवा जगभरात जिकडे हे प्रोसिजर्स किंवा ही एंडोस्कोपी प्रोसेस केली जाते, रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन्स 2 to 3%च मोजतात. म्हणजे 100तून 2 किंवा 3 पेशंट्सला. ते पण आपण जर करताना कॉम्प्लिकेशन झालं तर बऱ्याचदा आपण एंडोस्कोपीद्वारेच त्या कॉम्प्लिकेशनला ठीकही करू शकतो. म्हणजे जीवदायक धोका असं कॉम्प्लिकेशन जनरली थर्ड स्पेस एंडोस्कोपीमध्ये होत नाही. क्वचितच म्हणजे मी जर मागच्या 1.5 वर्षात 3000 प्रोसिजर केले असेल तर 1-2 पेशंट असं झालं असेल. एंडोस्कोपीच नाही, जी नॉर्मल एंडोस्कोपी असते ती सुद्धा नॉर्मल एंडोस्कोपी तर ॲब्सोल्युटली सेफ आहे. नॉर्मल एंडोस्कोपी जी आपण ॲसिडिटीसाठी किंवा जुलाबासाठी करतो, कॉन्स्टिपेशन बघण्यासाठी फक्त करतो, अल्सरच्या बघण्यासाठी जे करतो ती तर ॲब्सोल्युटली सेफ आहे. कॉम्प्लिकेशनचे रिस्क इज 0.1 to 0.5% ओनली. डॉक्टर, आपण आपल्या वैद्यकीय कारकिर्दीतला एखादा असा अनुभव सांगू शकता का एखाद्या रुग्णाचा की त्याला आवश्यकता होती एंडोस्कोपी करण्याची आणि मग ती यशस्वीरित्या पार पडली, असं आपल्या लक्षात राहिलेलं? हो, माझ्याकडे एक 19 वर्षाचा मुलगा आला होता की ज्याला वारंवार त्याच्या आईवडिलांना वाटायचं की त्याला ॲसिडिटी आहे आणि तो वारंवार ढेकर देतोय आणि जवळच्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतही होते. सुरुवातीला बरा होता पण नंतर तो हळूहळू त्याचा त्रास वाढायला लागला आणि नंतर 1-2 किलो वजन कमी झालं. मग पेशंट आमच्याकडे आले, आम्ही एंडोस्कोपी केली आणि आम्हाला कळालं की त्या पेशंटला जसं मी सांगितलं अकेलेजिया कार्डिया, म्हणजे त्याचं लोअर एंडचं मसल ओपनच होत नव्हतं. त्यामुळे ॲसिडिटीमुळे वजनावर परिणाम झाला. हो, कारण तो जेवत नव्हता म्हणून आणि त्यांना नॉर्मल ॲसिडिटी वाटली. बरोबर. म्हणून
कुठलाही आजार ज्याच्यामध्ये वजन कमी होत आहे याला नॉर्मल आजार न मानता लगेचच आपण एंडोस्कोपी केली पाहिजे. काय झालं होतं? त्याला अकेलेजा आजार झाला होता. त्या पेशंटला आम्ही एंडोस्कोपी ॲडव्हान्स थर्ड स्पेस करून ती जागा ओपन केली. पेशंटची गिळण्याची प्रक्रिया सुधारली, त्याची ॲसिडिटी कमी झाली आणि पेशंटचं वजनही वाढायला लागलं. अच्छा, असं पण होत असेल ना डॉक्टर की आपण एंडोस्कोपी करण्याचा सल्ला दिला आणि मुळात लोकांना माहीतच नसेल की एंडोस्कोपी म्हणजे काय असतं आणि ते टाळटाळ करत असतील. याचे धोके काय आहेत? बऱ्याचदा असं असतं कारण पेशंट घाबरतात की एवढी मोठी नळी कशी पोटामध्ये जाणार, मला त्रास होणार, मी सहन करता येणार नाही. तोंडावाटेच नळी पोटात टाकतात. तोंडावाटेही टाकू शकतो किंवा आपण गुदद्वारेद्वारेही टाकू शकतो, ज्याला आपण कोलोनोस्कोपी बोलतो. पण हे करताना आम्ही एक सून करण्याचं औषध देतो जेणेकरून त्रास खूप कमी होतो आणि काही पेशंट्सला तर आपण सून करण्याचे इंजेक्शनही देतो ज्याच्याने पेशंट एकदम कम्फर्टेबल असतो. कॉम्प्लिकेशन्स नॉर्मल एंडोस्कोपीमध्ये खूपच कमी आहेत. मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एंडोस्कोपी एकदम सेफ प्रोसिजर आहे. कॉम्प्लिकेशन रेट्स खूप कमी आहेत आणि आता ॲडव्हान्स टेक्निक्समुळे आपले स्कोप्स एवढे फ्लेक्झिबल आणि स्मॉल साईजचे झाले आहेत की करताना क्वचितच फारच कमी त्रास होतो. आणि कोणत्याही डॉक्टरने जर तुम्हाला एंडोस्कोपी सजेस्ट केली असेल तर निसंकोच करून तुम्ही एंडोस्कोपी करून घ्यावी असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा जर आपण टाळाटाळ केली तर जो छोटा आजार पकडण्यात आहे तो पुढे जाऊन मोठा होऊ शकतो आणि पेशंट्सला त्रास होऊ शकतो. बरोबर. आज आपण प्रामुख्याने जाणून घेतलं की कर्करोगाचं निदान एंडोस्कोपीद्वारे कसं केलं जातं. खरं तर कोणावर कर्करोगाचं निदान करण्याचीही वेळ येऊ नये किंवा कोणाला कर्करोग होऊच नये, पण यासाठी आपण सुदृढ राहायला हवं. याविषयी आपण काय सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? सो बेसिकली हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे वेळेवर जेवणं, हेल्दी आहार खाणं, प्रोसेस्ड फूड्स थोडंसं कमी खाणं, ऑब्व्हियसली सिगरेट, तंबाखू, दारू याचा वापर कमीत कमी किंवा नाही केला तर अतिउत्तम राहणार. आणि आपण आपले काही जरी लक्षणं आली तर त्याला दुर्लक्ष न करता त्वरित जर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर आपण लगेचच आयदर कर्करोग होण्याच्या आधी त्याला आपण टाळू शकतो आणि जर झाला जरी असेल तर लगेच त्याची ट्रीटमेंट करू शकतो. अच्छा, पण साधारण कोणती लक्षणं जाणवतात सविस्तरपणे सांगा डॉक्टर. जर भूक लागत नाही आहे, पोटात वारंवार खूप दुखतं आहे, कावीळ किंवा कावीळचं लक्षणं, सडनली तुमचं मोशनची प्रक्रिया चेंज झाली म्हणजे सडनली अचानकपणे जुलाब व्हायला लागले किंवा अचानकपणे बद्धकौष्टिकता झाली, रक्तस्राव म्हणजे उलटीमध्ये रक्त येणं किंवा मळद्वारे रक्त जाणं, वजन खूप कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही अलार्म सिम्पटम्स. अजून एक आहे गिळताना त्रास होणं. जर तुम्हाला गिळताना त्रास झाला तर हा पण एक अलार्म सिम्पटम आहे. याला नॉर्मल ॲसिडिटी म्हणून बरेच लोक टाळतात. बऱ्याचशा लोकांना वाटतं की 60 वय झाले तर ह्या सगळ्या गोष्टी होणं नॉर्मल आहे, पण असं काही नाही आहे की 60 वर्षाच्या पुढे माणसांना गिळताना त्रास झाला पाहिजे किंवा बद्धकौष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन झालं पाहिजे असं नाही आहे. जर तुम्हाला नवीन असा काही त्रास झाला आहे तर ही सगळी कर्करोगाची इनिशियल म्हणजे प्राथमिक लक्षणं असू शकतात. तर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहावा. खरं तर वय वाढत जसं जातं तसं केवळ याकडेच नाही की गिळताना त्रास होतोय, बद्धकोष्ठता होते, याकडेच नाही अनेक आजारांकडे लोक दुर्लक्ष करतात जे फार गंभीर आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की वयामुळे आजार येतात, पण असं नाही आहे. हेल्दी ओल्ड एज असा नावाचा प्रकार असतो. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही वयात काही नवीन सिम्पटम तयार झालेत, ते आतड्यांशी संबंधित असो किंवा नसो, तुम्ही त्या रिस्पेक्टिव्ह डॉक्टरकडे जायला हवं आणि त्याची नीट तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टर, एंडोस्कोपी करण्यासाठी कोणता विशिष्ट वयोगट असतो का? नाही, एंडोस्कोपी आपण आम्ही 2 महिन्यापासून ते 100 वर्षाच्या वरच्या पेशंट्सला सुद्धा केलेली आहे आणि सुरक्षितपणे केलेली आहे. त्यामुळे जर आजार असतील तर आपण कुठल्याही वयोगटामध्ये असे स्पेशल एंडोस्कोप्स असतात जे लहान मुलांसाठी पण किंवा बालकांसाठी पण बनवलेले आहेत. तर असं कुठलं वयोगट नाही ज्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपी नाही करू शकत. अच्छा, आता आलेलो आहोत आपण आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, आता अगदी महत्त्वाचा मुद्दा सांगा की खर्च किती होतो एंडोस्कोपीसाठी आणि कुठे कुठे उपलब्ध असते, शिवाय आपल्याला काय महत्त्वपूर्ण सल्ला द्यायचा आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना? निदानासाठी जी एंडोस्कोपी असते त्याचा काही जास्त खर्च येत नाही. अच्छा. आणि ते बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आणि थोड्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पण अवेलेबल आहे. ॲडव्हान्स एंडोस्कोपी जी
आहे ज्याने एंडोस्कोपीद्वारे आपण निदान आणि उपचार करतो हे फार थोड्या हॉस्पिटल्समध्येच अवेलेबल आहे. अच्छा. हे काही जास्त महाग नाही आहेत. ऑफकोर्स थोडासा खर्च होतो कारण ते इन्स्ट्रुमेंट्स असतात ते खूप महाग असतात आणि बऱ्याचदा फक्त वन टाईम यूज म्हणजे एकदा वापरून फेकावे लागतात. पण तरी हे बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल आहे. मोठ्या हॉस्पिटल्स आणि ॲडव्हान्स हॉस्पिटल्समध्ये तर अवेलेबलच आहे. आणि शस्त्रक्रिया जर टाळली जात असेल तर हे खूपच कमी खर्चात ह्या उपचार आपण करून घेऊ शकतो. डॉक्टर, सल्ला काय द्याल आपण शेवटी? सो बेसिकली पोटाचे आजार न होण्यासाठी वेळेवर खाण्याकडे लक्ष देणं, व्यायाम करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 6 ते 8 तास झोप असणं खूपच गरजेचं आहे. याने करून पोटाचे आजार जनरली सहजासहजी होत नाहीत. जर आजार होत असले तर आपण त्वरित डॉक्टरांकडचा सल्ला घ्यावा. आणि जर आजार वारंवार होत आहेत आणि जर आजार बरे होत नाही आहेत तर मग स्पेशलिस्टकडे येऊन कदाचित आपल्याला ॲडव्हान्स्ड प्रोसिजर्स लाईक एंडोस्कोपीचा उपयोग करून घ्यावा लागू शकतो. अगदीच. डॉक्टर, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.